माळशिरसमध्ये वेगळाच पॅटर्न. मार्कडवाडीतील ग्रामस्थ पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यावर ठाम. गावातील विरोधकांचा मतदानावर बहिष्कार. ईव्हीएम मशीनवर शंका घेत माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी येथील ग्रामस्थांनी मंगळवारी 3 डिसेंबर रोजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतलाय. मात्र प्रशासनाने त्यांची मागणी फेटाळून लावल्यानंतर आता आमदार उत्तम जानकर यांच्या गटाचे ग्रामस्थ कोणत्याही परिस्थितीत 3 डिसेंबर रोजी मतदान घेण्यावर ठाम आहेत आणि त्यासाठी त्यांनी गावात प्रचाराला सुरुवात केली असून घरोघरी जाऊन मतपत्रिका दाखवत आपण 20 तारखेला ज्याला मतदान केलं होतं त्यालाच मतदान करण्याचं आवाहन करताना दिसत आहेत. तहसीलदार किंवा प्रांताधिकारी यांनी कितीही प्रेशर आणलं तरी आम्ही लोकवर्गणीतून ही निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर पार पडणार अशी जानकर गटाची भूमिका आहे. मात्र प्रशासनाने मागणी फेटाळून लावल्यानंतर गावातील दुसरा विरोधी गट आक्रमक झाला असून गावातील जानकर गटाच्या 4 पुढाऱ्यांनी गावकऱ्यांना विश्वासात न घेता हा मतदानाचा निर्णय घेतला आहे. आम्ही आज सहभागी होणार नसून आमचा या मतदानावर बहिष्कार असल्याची भूमिका घेतल्याने या प्रकरणाला नवीन ट्विस्ट मिळालेला आहे आणि या मतदानामुळे गावातील वातावरण खराब झाल्यास किंवा गोरगरिबांना त्रास झाल्यास हे 4 पुढारी जबाबदार असतील असा इशारा विरोधी गटाने दिला आहे. आणि त्यामुळे आता प्रशासनाने मतदानाची मागणी फेटाळून लावली असली तरी गावात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस प्रशासनावर ताण वाढू शकणार आहे. त्यांनी त्यालाच द्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी गावामध्ये बॅनर लावलेले आहेत. जे 12 उमेदवार आहेत त्या 12च्या 12 उमेदवारांना तिथं उपस्थित राहण्यासाठी त्यांची बैठक व्यवस्था 1-300 फुटावरती करण्यात आलेली आहे की जिथून मतदानाचं केंद्र दिसतं. पोलिंग एजंट नेमण्याची सर्व उमेदवारांना त्या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे आणि जी निवडणुकीची प्रक्रिया असते तशाच पद्धतीनं त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे की बाबा खरोखर आमचं गावामधून तेवढं मतदान गेलं आहे किंवा नाही आमची तरी खात्री होईल. आणि नसेल असं गेलं मतदान आणि जर वेगळं काय समोर आलं तर मग आम्हाला ते मत शोधण्याचा ते मागण्याचा आणि आम्ही दिलेलं मत हे माहिती अधिकारामध्ये आम्हाला शोधता येत नाही. ह्याला मार्ग काय आम्ही कसं आमचं मताचा म्हणजे आम्ही आमचं मत गेलं आहे कुठं हे आम्ही कसं शोधायचं कुणाला सांगायचं कुणाकडे ते मागायचं हे मागता येत नाही. आणि म्हणून आम्ही मतपत्रिकेद्वारे त्या ठिकाणी मतदान घेतोय आणि त्यामधून जो निकाल समोर येईल तो आपल्या सगळ्या मीडियाच्या समोरच तो विषय होणार आहे. आपल्या मीडियाचे प्रतिनिधी त्या ठिकाणी असणार आहे. मंगळवारी 3 तारखेला सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत मतदान आहे. 4 ते 5 लगेचच मीडियाच्या समोरच त्याची मतमोजणी होणार आहे. म्हणजे थोडक्यात मीडियाच हे मतदान घेत आहे आणि तसं आवाहन गावाने त्यांना केलेलं आहे. परंतु आता निवडून मी आल्यानंतर माझी काही इच्छा नव्हती. मी एकदा विजयी झालोय म्हटल्यानंतर त्या 12 भानगडी करत बसणं एखाद्या गावात कमी असले काय जास्त असले पण त्या गावालाच कमी ना किंवा त्या गावांना वाटतंय की हे चुकलंय काय म्हणजे आम्हाला हे पसंत नाही किंवा असं आमच्या गावामध्ये घडू शकत नाही. नाही जर गावाने मतदान अशा पद्धतीने केलं असेल त्या गावाला खात्री असेल तर ती गावं निश्चितपणानं अशा पद्धतीचं मतदान घेऊ शकतात. आणि जर तुम्हाला 10 दिवसापूर्वी तुम्ही मतदान केलंय माणसामध्ये ज्याला मत द्यायचं आहे तो माणूस एखादा टक्का व्हेरिएशन 1-2% आपण समजू शकतो पण ज्यानं मतदान केलंय त्यालाच तो माणूस मतदान त्या ठिकाणी करणार आहे. 2-5% आपण त्याच्यामध्ये एरर पकडू सुद्धा पण असं काय फार मोठा फरक प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस. मी 1043 मतांनी प्लसला होतो तो मी 150 मतांनी मायनसला गेलोय. असं इतकं व्हेरिएशन होऊ शकत नाही. 40-50 10-20 मताचं फार एखाद्या 100 मताचं व्हेरिएशन येऊ शकतं. कशासाठी कारवाई आपलं मत चेक करणं दुसरं माध्यम नाही तो मूलभूत अधिकार आहे आणि तो मूलभूत अधिकार गाव चेक करत असेल तर त्याला कारवाई आहे किंवा कुणी विरोध करायचे कारण काय असणारच नाही. राज्याचं आणि केंद्राचं
नाही, मार्कडवाडी गावाचंच मत असं आहे की ही निवडणूक प्रोसेस किंवा जी प्रक्रिया आहे ती चुकीची होते. आमचं मत कुठं जातं हे आम्हाला समजत नाही. आणि निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे ही त्या गावाची मागणी आहे. त्या गावाचंच मत आहे की निवडणूक आयोग किंवा निवडणूक प्रक्रियाच चुकीची आहे आणि त्यासाठी ते मतदान घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, माळशिरस.